नमस्कार, ब्युटिफुल हमेशा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज मी तुम्हाला डासांनाच म्हणजे मच्छरला पळवण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहे। मच्छरमुळे मलेरिया, डेंग्यू यासारखे आजार होतात। मच्छर पळवण्यासाठी आपण जे स्प्रे किंवा कॉईल वापरतो त्याचा धूर आणि वास आपल्या आरोग्यासाठी खूप घातक असतो। तर मग चला पाहूया मच्छर पळवण्यासाठी काय उपाय आहेत ते। लवंगचं तेल आणि नारळाचं तेल समप्रमाणात घ्या आणि ते संपूर्ण अंगाला लावा। यामुळे मच्छर तुमच्या जवळ सुद्धा येणार नाहीत। तसेच मोहरीचे तेल अंगाला लावल्याने सुद्धा मच्छर चावत नाहीत। ओव्यापासून मच्छर लांबच राहतात, म्हणून ओवा मच्छर पळवण्यासाठी खूप उपयोगी आहे। जिथून मच्छर जास्त येतात म्हणजेच दरवाजे, खिडक्या त्या ठिकाणी ओव्याची पावडर टाका, मच्छर येणार नाहीत। घरामध्ये तुळशीचे रोप किंवा झेंडूच्या फुलाचे रोप लावा। ही झाडे लहानच असतात, त्यामुळे तुम्ही बाल्कनीमध्ये किंवा दरवाजाजवळ लावू शकता। यामुळे मच्छर घरात येत नाहीत। पाण्यामध्ये थोडेसे सोयाबीनचे तेल टाका आणि याचा स्प्रे संपूर्ण घरात करा। यामुळे मच्छर घरामध्ये येत नाहीत। नारळाच्या तेलामध्ये लिंबूचे तेल मिक्स करा आणि त्याचा दिवा तुमच्या रूममध्ये लावा। यामुळे मच्छर पळून जातात आणि मच्छर घरामध्ये येत नाहीत। ज्या ठिकाणी जास्त घाण, कचरा असतो तिथे मच्छर जास्त येतात, म्हणून आपले घर आणि आजूबाजूचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवा। घराजवळ गटार किंवा नाला असेल तर वेळोवेळी तो साफ करून घ्या। बाथरूममधील भांडी, टब, बादली मध्ये जास्त दिवस पाणी भरून ठेवू नका। अशा प्रकारे स्वच्छता ठेवणे हा सुद्धा मच्छर पळवण्याचा एक उपायच आहे। अशा प्रकारे मच्छर पळवण्यासाठी तुम्ही घरगुती उपाय वापरू शकता। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि प्लीज 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 माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा आणि तुमचे विचार मला खालील कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आता आपण पाहणार आहोत पुढचा व्हिडिओ।